नमस्कार मित्रांनो, सोप्या पद्धत बिर्याणी शिका. आपण सर्वात प्रथम कांदा भाजून घेतलेला आहे बिगर तेलामध्ये. कांद्याचा बिगर तेलामध्ये भाजून घेतल्याने कांद्याचा वास नाही येत. त्याच्यामुळं आपण बिगर तेलामध्ये थोडा लाल कांदा करून घ्यायचा. नंतर मग त्याच्यात आहे ना, कमीत कमी 2 ते 3 किलो तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर चांगलं लाल होऊन द्यायचं. मित्रांनो, आपली बिर्याणी आहे 50 किलोची. 50 किलो तांदूळ आहे आणि 50 किलो चिकन आहे. तर त्या हिशोबाने आपण बिर्याणी बनवू राहिलो मित्रांनो. तर बघत राहा मित्रांनो. बिर्याणीची क्वालिटी आणि क्वांटिटी चालू लाईव्ह दाखवू राहिलो मित्रांनो तुम्हाला. सोप्या पद्धतीत महाराष्ट्रात चालणारी बिर्याणी कशी राहते ती सांगतो मित्रांनो. सगळ्यात भारी सोपी पद्धत एकदम. तर व्हिडिओला स्किप करू नका, कोणताही मिक्स करू नका. तर कांदा लाल झालेला आहे. आपण आता त्याच्यात टाकलेलं आहे मिरच्या. एक 2 किलो मिरची टाकलेली आहे आपण त्याच्यात. आणि नंतर मग आहे ना, आपल्याला 250 ते 300 ग्रॅम आहे ना खडा मसाला आणि 2 किलो टमाटे टाकलेले आपण कापून. त्यानंतर आपल्याला 250 ते 300 ग्रॅम आपला बिर्याणीचा गरम मसाला नसतो का, सगळं टाकायचा आहे मित्रांनो. तेजपत्ता, लवंग, मिरे, शहाजिरा सगळं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट 1 किलो आपल्याला लसूण पेस्ट घ्यायची आणि 1 किलो अद्रक पेस्ट घ्यायची आहे. मित्रांनो, ते टाकल्यावर आपल्याला मस्तपैकी त्याला हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. हिरवी कोथिंबीर आपल्याला निम्मीच टाकायची आता याच्यात. तर मित्रांनो, चांगलं हलवून घ्यायचं त्या गोष्टीला. हलवून घेतल्यानंतर त्याला आपण मस्तपैकी एक जाळ एकदम व्यवस्थित लावायचं आणि जोवर भाजत नाही ते चांगलं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे मित्रांनो मसाल्याला. तर त्याच्यानंतर आपण एक अर्धा लिटर दही टाकलेलं आहे मित्रांनो. फक्त दहीमुळं आंबटपणा राहतो ना, आपण लिंबाचं पाणी पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे दहीचं प्रमाण आपण कमी घेतलं. 1 लिटर दही घेतलं. मित्रांनो बघा, मध्ये जवळ असं होत नाही तोवर आपल्याला त्याच्यात काहीच टाकायचं नाही. एक तांब्या पाणी का टाकलं का बा, आपल्याला मसाल्याला जादा जाळ नाही लागू म्हणून थोडा मसाला पाण्यात घ्यायचा. एकदम थोडं पाणी टाकायचं त्याला परत 1 लिटरभर आणि चांगल्यापैकी त्याला उकळून द्यायचं आणि भाजून द्यायचं जोवर कांदा पुरा लाल होत नाही तोपर्यंत. तर बघा मित्रांनो, आता त्याला चांगल्यापैकी जाळ लागलेलं आहे आणि ते बघा त्याचा कलरच बदलला बिर्याणीचा. दिसायलाच बघा मित्रांनो किती भारी दिसू राहिलं. तर त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये 90 ग्रॅम आहे ना सुहाना बिर्याणी मसाला वापरायचा आहे आपल्याला. तर आपण 30-30 ग्रॅमच्या 3 पुड्या टाकणार आहे. ते बघा मित्रांनो. 30-30 ग्रॅमच्या पुड्या टाकायच्या. 3 पुड्या टाकलेल्या 90 ग्रॅम आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुहानाचा आणि त्याला सगळी मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. बस आपलं जाळावर चालू आहे सगळं. आपण गॅसचा वापर नाही करत. महाराष्ट्रामध्ये जास्त करून सरपणावर स्वयंपाक केला जातो. त्याच्यामुळे टेस्टी स्वयंपाक होतो आणि जास्त करून एकसारखा जाळ असतो. गॅसवर एकसारखा जाळ भेटत नाही. आता आपलं पातेलं सगळीकडून एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. आपण तांदूळ मोजून घेतलेले. आपण 50 जग तांदूळ घेतलेले. तर 50 जग तांदूळला आपल्याला 100 जग पाणी टाकायचं, म्हणजे तांदळाचे डबल पाणी टाकायचे. तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम 50 किलो चिकन घेतलेलं आहे. एकदम फ्रेश चिकन घेतलेलं आहे. 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच्यात नंतर आपण सर्वप्रथम आधी चिकन टाकणार आहे मित्रांनो. चिकन टाकल्याने काय होतं माहिती आहे का, ज्या मसाल्यामध्ये भाजल्या जातो ना, तो जो वास असतो तो येत नाही, काही नाही. बिर्याणीमध्ये तो वास येत नाही. तर काही जण पाणी मोजू राहिले. आपण फॅमिली मेंबरच्या हिशोबानेच सगळीकडे स्वयंपाक करतो मित्रांनो. म्हणजे आपल्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवतो. तर सर्वप्रथम आता चिकन टाकू आपण.
तेव्हा मित्रांनो एकदम क्लीन चिकन टाकलेलं आहे आपण आणि मित्रांनो क्लीन करून घेतलं आणि मग टाकायचं आहे त्याच्यात. एकदा 2 पातेले आहे मित्रांनो. तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण त्याच्यात ॲड नाही केलेलं आहे. तर 50 किलो चिकन आणि 50 किलो तांदूळ आपल्या ह्या हिशोबाने बिर्याणी बनवू राहिलो आपण. आणि मित्रांनो इथं अंधारा दिसून राहिला तर मग काही मित्र आता सगळे मग आपण बिर्याणी बनवायमध्ये एक नंबर आहे. त्याच्यामुळं सगळे लोक आपले फॅन आहे. आजूबाला येऊन पाहता कसं काय बिर्याणी करताय म्हणून. हे पहा मित्रांनो आता तुमच्या समोर आहे. आता बिर्याणीचं स्टार्ट झालेलं आहे. एकदम ओरिजिनल बिर्याणीचं काम नाही का. आता चिकनला आपण आहे ना थोडं वाफेवर येऊ देऊ, चांगलं मसाला हे करून घेऊ त्याला नाही का. बघा मित्रांनो क्वालिटी. आता अंधारात काढलेला व्हिडिओ आहे मित्रांनो. आपण थोड्या वेळाने उजाडात जाणार आहे. तर बघा मित्रांनो तिथं जागा पुरत नव्हती म्हणून आपण बाहेर घेतलं एका साईडला. ते पातेलं उचलून त्याला फक्त फोडणी दिली आणि एक उकळी आली का आपण पातेलं बाहेर घेतलेलं आहे. तोवर कार्यक्रमाचा अंदाज घेऊन आपण तोवर कपडे बदलायला जाणार आहे मी आता. तर हे जेव्हा एक फोडणी होती म्हणजे उकळलं तर आता परत पाणी टाकलं आपण त्याच्यात. पाणी टाकलं आपण 100 जग आणि तांदूळ आहे आपले 50 किलो. तर त्या हिशोबाने आपल्याला बनवायचं आहे. आता आपण पाणी तुम्हाला इथं कमी दिसत असेल, आपलं भुगणं मोठं आहे. जेव्हा तांदूळ शिजून वर येतो तो डबल लेवलला तांदूळ जातो फुगल्यानंतर. तर बऱ्याचशा मित्रांचं कमेंट आहे का बाबा पातेलं छोटं दिसतं आणि बिर्याणी मोठी कसं काय होती. तर फुगल्यानंतर तिची साईज वाढून जाते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला मी असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर सोप्या पद्धतीत जर तुम्ही 1 किलोची जरी बिर्याणी करायची असली तर त्या मापाने आपल्याला अद्रक, लसूण, कांदा पेस्ट, लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, खडा मसाला त्या हिशोबाने कंबाईन करून 1 किलोची सुद्धा तुम्ही घरी बिर्याणी बनवू शकताय. मी तुम्हाला सगळं सांगितलं आपण काय काय वापरलं, किती प्रमाण टाकलं नाही का. तर हे 50 किलोचा हिशोब होता. तर तुम्ही 1 किलोच्या हिशोबाने साधारण करून टाकायचं आपल्या घरच्या घरी. मित्रांनो आपण बिर्याणीमध्ये थोडासा कांदा कमी वापरतो का माहिती आहे का. कांदा जर जास्त झाला ना तर ते कांद्याचा वास त्या बिर्याणीमध्ये येतो. त्याच्यामुळं आपण आता मीठ पाहिलेलं आहे एकदम एकदम मापात. आणि जेव्हा वाटू लागलं आपल्याला का मीठ टाकायचं आहे तर आपण वरून मीठ घेऊ शकतोय. आणि टाकताना कधी पण भाजी किंवा बिर्याणीमध्ये मीठ कमी टाकायचं. जेव्हा आपल्याला टेस्ट लागेल तर आपण वरून घेऊ शकतोय, पण जास्त झालेलं काढू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आधी टेस्ट घ्यायची आणि मीठ कमी टाकायचं. तर मित्रांनो अंधारात व्हिडिओ दिसून राहिला तुम्हाला. आपण थोड्याच वेळात उजाडात जाणार आहे. तिथं आपल्याला जागा कमी पुरत होती तर आपण ते शेड आहे ना बाजूला घेऊन पटांगणात घेतलेलं आहे मित्रांनो. तर मग आता कपडे बिपडे बदलून येणार आहे आम्ही कार्यक्रमाचा अंदाज बघून. तर सगळं बाहेर घेणार आहे. तर बघा मित्रांनो आता उकळी यायला आपण झाकून देऊ त्याला. उकळी आल्यावर आपली बिर्याणी बनवून रेडी राहणार आहे. बघा मित्रांनो आता आपण कपडे बिपडे बदलून यावं आणि मग टाकून द्यावं. तर बघा मित्रांनो एक नंबर खतरनाक क्वालिटी आणि एक नंबर बिर्याणी झालेली आहे आपली. बघा मित्रांनो बघा किती बदल झालेला आहे बिर्याणीमध्ये. आपण टाकलं होतं सगळं वरून का आपल्या कपडे बदलायला गेलतो त्यावेळेला सगळं आपण करून गेलतो. तेवढा व्हिडिओ आपल्यापासून हुकला तुम्हाला टाकायचा. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपली चिकन बिर्याणी बनवलेली आहे. आता ही चालली पब्लिकमध्ये वाटायला. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 6111 आपले चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करीत जा मित्रांनो. पहा क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो. नाद नाद नाही करायचा मित्रांनो. बघा कशी झालेली बिर्याणी. आपण पटांगणात घेतलं फक्त. बघा मित्रांनो बिर्याणी क्वालिटी आणि क्वांटिटी नाद नाही करायचा भाऊ. बघा मित्रांनो कशी झालेली बिर्याणी. आणि प्युअर चिकन बिर्याणी चिकन स्पेशलिस्ट आहे. त्यामुळं आपण बॉयलर चिकन वापरेल मित्रांनो. बघा एकदम मोकळा तांदूळ झालेला. आपण हलवून दाखवू राहिलो तुम्हाला. बघा एकदम मोकळा तांदूळ आहे. एक नंबर काम राहतं आपलं. बघा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी सोप्या पद्धतीने घरी बिर्याणी बनवा मित्रांनो. बघा मित्रांनो पहा क्वालिटी किती